मायंबा मच्छिंद्रनाथ गडावरील मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू. आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत झालंय शिलापूजन. मायंबा मच्छिंद्रनाथगड सावरगाव येथील मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात झाली आहे. आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत आज शिलापूजन होऊन मंदिराच्या कामाची पहिली शिळा बसवली गेली. आष्टी येथील बडेबाबा मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक लांबून येत असतात. वाढती गर्दी आणि सोयीच्या अनुषंगानं मायंबा येथील मंदिराचं बांधकाम करण्याचं मंदिर प्रशासनानं ठरवलं असून त्यासाठी भाविकांनीही सढळ हाताने मदत करण्याचं आवाहन करण्यात आलंय. यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की सदर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आज अधिकृतरित्या सुरू झालं असून पहिली शिळा आज बसवण्यात आली आहे. सदर मंदिराच्या कामासाठी अनेक दानशूर व्यक्ती आपलं योगदान देत आहेत. जास्तीत जास्त 3.5 वर्षात हे बांधकाम पूर्ण करून भाविकांसाठी खुलं करण्यात येईल. मंदिराच्या बेसमेंटचं काम 60% पूर्ण झालं असून बाजूचं 40% काम लवकरच होईल असंही त्यांनी सांगितलं. त्याच वेळेला यंदाच्या महापुरात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय ही जाणीव ठेवून आपण सर्वांनी सण साजरा करावा असं आवाहनही आमदार सुरेश धस यांनी केलं. बबन महाराज बहिरवाल, माजी आमदार साहेबराव दरेकर, मायंबा मच्छिंद्रनाथ महाराज देवस्थानचे सर्व ट्रस्टी, सावरगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी काशीनाथ बोरगेंसह धनंजय गायकवाड, अहिल्यानगर. आणि आज या ठिकाणी शिलापूजन झालेलं आहे. बेसमेंटचं जे खालचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे 60% पर्यंत. 40% राहिले ते काम पलीकडे सुरू होईल आणि आज पहिली शिला दगड लावण्याचं काम या ठिकाणी झाले. मी नाथ भक्तांना या ठिकाणावरून एवढीच विनंती करेन की देंगलूरवरून दगड वाहून आणणे, इथं आणल्याच्या नंतर त्याला कट करणे, घडवणे आणि घडवून मंदिराच्या कामास बसविणे योग्य करणे यासाठी जो एकंदरीत खर्च येणार आहे त्या दगडाच्या साईज वेगवेगळ्या राहणार. तर वेगवेगळ्या दगडाच्या साईज आणि त्याच्या किमती आम्ही पुढच्या 4-5 दिवसामध्ये या ठिकाणी जाहीर करू. म्हणजे ते काही गावांना किती दगड द्यायची हा निर्णय गाव करतील व्यक्तिगत स्वरूपामध्ये. कारण इथं 2-2 हजार सिमेंटच्या गोण्या भेट देणारे सुद्धा या ठिकाणी लोक तयार झाले. 11 लाख रुपये वर्गणी आतापर्यंत देणारे सुद्धा लोक या ठिकाणी पुढे आलेले आहेत. मग एक दगड हा मच्छिंद्रनाथासाठी अशा पद्धतीची लोकांच्या पर्यंत माहिती सांगून त्या दगडाची किंमत सांगून शेतकऱ्यांकडून, भाविक भक्तांकडून, अनेक लोकांकडनं आम्ही ही देणगी जमा करून हे पुढच्या 3 वर्षामध्ये आणि जास्तीत जास्त 3.5 वर्षामध्ये हे मंदिराचं काम पूर्ण करू. खाली बेसला 100 बाय 150 बेस या मंदिराचा पकडून वरती जे आहे 109 फुटावरती कळस हा त्या ठिकाणी बसणारा. म्हणजे इथून पुढं याच्यावरती 109 फुटावर कळस असेल आणि त्याच्यावरती भगवा ध्वज जो नाथ संप्रदायाचा आपला तो त्या ठिकाणी लागणार आहे. आणि आज आपण शुभारंभ का केला? हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी अत्यंत महत्वाचा हा मुहूर्त आहे आणि आजचा मुहूर्त हा टाळायचा नाही. आजच्या मुहूर्ताच्या दिवशी शुभारंभ करायचा म्हणून आम्ही या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे. संपूर्ण देशभरामधल्या, महाराष्ट्रामधल्या नाथ संप्रदायाच्या मान्य करणाऱ्या लोकांना मी विनंती करतो. आमचा नाथ भक्त खूप मोठा आहे. त्या सर्वांना विनंती करतो की 3.5 वर्षामध्ये पूर्ण होणार आणि आता शुभारंभ होणार हे मंदिर एकूण 72 कोटी रुपये याची एकूण अंदाजित किंमत आहे. आणि त्या किमतीसाठी सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं, साथ द्यावी अशा प्रकारची विनंती करतो. आणि आपल्याला दसऱ्याच्या त्याच्यानंतर विजयादशमीच्या आणि गुरु आज मच्छिंद्रनाथांच्या या ठिकाणी आलात आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज महात्मा गांधी जयंती सुद्धा आहे. महात्मा गांधींच्या जयंतीच्या सुद्धा आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि देशाचे पंतप्रधान
माननीय मोदी साहेब आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून आजपर्यंत जो 15वाला आपण आयोजित केला त्याची समाप्ती या ठिकाणी होते। त्या समाप्तीच्या सुद्धा मी आपल्याला शुभेच्छा देतो। आणि आजचा सण आपण साजरा करीत असताना ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जमिनी वाहून गेलेल्या आहेत, कोणाच्या कांदा चाळी वाहून गेल्या, कोणाची विहिरी बुजलेल्या आहेत, वावर वाहून गेले, घरामध्ये पाणी शिरले, अशा सर्व गोरगरीब लोकांना त्यांच्याही घरामध्ये आजची पुरणपोळी झाली पाहिजे याची काळजी घेऊन या वर्षीचा सण साजरा करावा एवढीच विनम्र विनंती करतो आणि थांबतो।